नुकताच काही दिवसापूर्वी या संपूर्ण देशाने राम जन्माचा आणि राम उत्सवाचा आणि त्याचबरोबर राम मंदिराच्या कलश रोहणाचा कार्यक्रम नुकताच साजरा केला। हा कार्यक्रम साजरा होत असताना या कार्यक्रमाबाबत योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही बाजूंनी या देशामधील नागरिकांच्या चर्चा पार पडल्या आणि या चर्चांना विचारामध्ये घेऊन या देशाच्या गृहमंत्र्यांनी राम मंदिराबाबत टीका करू नये, तसेच राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असल्याने त्यावर चर्चा करणे, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे म्हणजे या देशाच्या न्याय व्यवस्थेवर अविश्वास दाखवणारे ट्विट या देशाच्या गृहमंत्र्यांनी नुकतंच केलं होतं। आदिवासींसहित या देशाचा प्रत्येक नागरिक हा बाबासाहेबांचा त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा आणि या देशाच्या न्याय व्यवस्थेचा नेहमी आदर करत आलेला आहे। पण या सर्वोच्च न्यायालयाने 5 जानेवारी 2011 रोजी नंदाबाई भिल विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यामध्ये पिटिशन क्रमांक 10-367 निकाल देताना इथला आदिवासी हा या देशाचा मूळ नागरिक आहे असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे। परंतु या देशाचे पंतप्रधान, या देशाचे गृहमंत्री मात्र एका निर्णयाकडे बघतात, परंतु आदिवासींबाबत या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाकडे मात्र बघत नाहीत। उलट यांच्या तुकड्यावरती जगणारा बीजेपीचे एक खासदार या ठिकाणी म्हणतात की इथला आदिवासी, भारतामध्ये राहणारा आदिवासी हा मूळचा इथला नसून तो ऑस्ट्रेलियावरून आलेला आहे असं वक्तव्य करतात आणि हे वक्तव्य मात्र गृहमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा अपमान वाटत नाही। आमचेच काही आदिवासी बांधव या बीजेपीच्या खासदारांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हा नीचपणा करतात आणि म्हणूनच आपल्या आकलेचे तारे तोडणाऱ्या या बीजेपीच्या खासदाराचा आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या माझ्या समाज बांधवांचा सुद्धा मी बिरसा ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करतो। आज बिरसा ब्रिगेड ज्यांच्या विचारांवरती चालू आहे ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, असहकाराचे जनक बिरसा मुंडा, संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि पवार साहेब आपण आज ज्या मातीमध्ये उभे आहोत सगळेजण, ती माती ज्यांच्या पदस्पर्शाने ज्यांच्या कामाने पावन झाली की ज्यांनी सावकारांविरोधात बंड करून हा तालुका हा देश सोडवला, ते आद्य क्रांतिकारक लायन हार्टेड होनाजी केंगलेंच्या चरणी मी नतमस्तक होतो। नतमस्तक होत असतानाच पवार साहेबांच्या विचारांशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणारे या आंबेगाव तालुक्याचे दिवंगत माजी आमदार आदरणीय दत्तात्रय गोविंद वळसे पाटील आणि जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके साहेब का ज्या दोघांनी या तालुक्यांना एकनिष्ठा शिकवली, त्या सर्वांच्या चरणी मी सर्वप्रथम अभिवादन करतो। स्वातंत्र्यानंतर आदिवासींवर जर सर्वाधिक अन्याय अत्याचार कोणाच्या काळामध्ये झाले असतील तर ते या सरकारच्या या मनोवाद्यांच्या काळामध्ये झाले। याच सरकारच्या काळामध्ये वल्लभभाई पटेलांचा पुतळा बनवून गुजरातमध्ये माझ्या आदिवासी बांधवांना देशधोडीला लावण्यात आलं, छत्तीसगडमध्ये आमचा श्वास असणारा हसदेव जंगल तोडण्यात आलं, अरे एवढंच काय मध्य प्रदेशामध्ये आमच्यावर नको ते अन्याय करण्यात आले, मणिपूरमध्ये माझ्या आया बहिणींची नग्न दिंड काढण्यात आली आणि या गोष्टीचा दुसऱ्या देशाच्या संसदेत निषेध होतो, पण या देशाच्या पंतप्रधानाला निषेध करायला वेळ मिळत नाही। आणि हा आदिवासींवरचा अन्याय अत्याचार आम्ही कधीच सहन करणार नाही। खरं तर त्याच बीजेपी सरकारला आणि केलेल्या अनेक गैरव्यवहारांना घाबरून त्या मनोवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांसोबत माझा समाज कधी जाणार नाही आणि येणाऱ्या काळात हाच माझा समाज त्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। ज्यांना माझ्या शब्दावरती विश्वास बसत नसेल त्यांनी मागचा इतिहास उचकून बघावा। अरे या तीनही तालुक्यांमध्ये आंबेगाव, खेड आणि जुन्नर मध्ये ज्या बाजूने माझा आदिवासी समाज जाईल तोच आंबेगाव, खेड आणि जुन्नरचा आमदार आणि तोच शिरूरचा खासदार होईल, हा इथल्या मातीचा इतिहास आहे। आणि या वेळेला सुद्धा माझा आदिवासी समाज याची पुनरावृत्ती करेल यात मला शंका वाटत नाही। या तीनही तालुक्यांच्या विकासाच्या गप्पा कोणी किती मारू द्या आणि कोणी किती घड्याळाची चिन्ह पळवू द्या, या तीनही तालुक्यांचा विकास पवार साहेबांच्या नेतृत्वात झाला हे कोणाचा बाप आला तरी नाकारू शकत नाही। त्या आदरणीय पवार साहेबांना, उपस्थित विचार मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना, पवार साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेल्या जनसागराला आणि आमच्या मनगटामध्ये इथं उभं राहायचं बळ निर्माण करणाऱ्या आदिवासी विचार मंचाला मी सर्वप्रथम मानाचा जय आदिवासी देतो। अनादी काळापासून माझ्या आदिवासींना कधी लाचारी स्वीकारली नाही। आदिवासींच्या शब्दावर, विश्वासावर आणि निष्ठेवर विश्वास ठेवूनच
या देशामध्ये महाराणा प्रताप आणि झाशीच्या राणीने लढाया लढल्या. आदरणीय अमोलदादा, त्याच आदिवासींच्या विश्वासावर छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्यात स्वराज्य निर्माण करताना माझा आदिवासी पूर्ण खांद्याला खांदा लावून लढला. पण लढताना आदिवासींनी कधीच स्वराज्यावर हक्क सांगितला नाही, आदिवासींनी कधी राजचिन्ह पळवलं नाही आणि आदिवासींनी निष्ठा विकून कधीच पद मिळवली नाहीत आणि आयुष्यात कधी दगाफटका केला नाही. ज्यानं दगाफटका केला असेल तो आदिवासींच्या रक्ताचा नाही. खाल्ल्या मिठाला आणि दिल्या शब्दाला जागायची आणि लढाईच्या काळात राजाच्या आधी तीर कामठा घेऊन लढाईला उभं राहायची आदिवासींना सवय आहे. आणि म्हणून निष्ठेला जागून पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या आदिवासी रक्त सुनील भाऊ भुसारांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शरद पवार साहेबांमुळे त्यांच्या काळामध्ये आदिवासींना स्वतंत्र बजेट मिळालं, स्वतंत्र मंत्री मिळाला, स्वतंत्र खातं मिळालं. पण आदिवासींसाठी फक्त अर्थसंकल्पामध्येच त्या ठिकाणी पैशाची घोषणा होते, परंतु पूर्णपणे पैसा कधी खर्च होत नाही. अगदी मागील काळामध्ये सुद्धा 22,000 कोटी रुपये आदिवासी विभागाचे वळवण्यात आले आणि आदरणीय पवार साहेब तो एक माणूस जेव्हा जेव्हा तुम्ही या महाराष्ट्राचा अर्थमंत्री केलाय त्या प्रत्येक वेळेला आदिवासींचा पैसा दुसऱ्या मार्गाला वळवण्यात आलेला आहे. मग याचा विचार करता आज अनेक जण आम्ही विकासासाठी सरकार सोबत गेलेलो आहोत असं वक्तव्य करीत आहेत. मात्र त्यांच्या डोक्यातील विकासाची व्याख्या काय आहे आणि आदिवासींच्या विकासाची व्याख्या काय आहे ही मला आजपर्यंत समजली नाही. मागील 20 ते 25 वर्षापर्यंत आदिवासी भागाला रस्ते, लाईट, पिण्याचं पाणी, घरकुल या गोष्टींची गरज होती. परंतु 2021 मध्ये हा देश चंद्रावर चाललेला असताना, ती स्वप्न बघत असताना आदिवासी समाज, या आंबेगाव, खेड, जुन्नरचा आदिवासी समाज हा जर नेमका काय विकास झाला हे सांगता येत नसेल तर या 40 वर्षामध्ये या तीनही तालुक्यांच्या आदिवासींचा काय विकास झाला. आजही रस्ता, वीज, पिण्याचं पाणी, स्मशानभूमी, सभा मंडप, त्यानंतर चावडी आणि दर वर्षाला 3 ताडपत्र्या आणि सुरू असणारा गावोगावी सुरू असणारा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा म्हणजे आज आदिवासींचा विकास आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये हा सगळा विकास लक्षात ठेवूनच माझा आदिवासी समाज त्या ठिकाणी मतदान करेल. या तीनही तालुक्यांमध्ये 6 धरणं आदिवासींच्या क्षेत्रामध्ये आहेत, परंतु त्यातील 6% जमीन सुद्धा आदिवासींची आजपर्यंत ओलिताखाली आलेली नाही. या तीनही तालुक्यांचा विकास हा आदिवासींच्या कण्यावरती सुरू आहे. या तीनही तालुक्यांसाठी माझ्या आदिवासी बांधवांनी स्वतःची जमीन देऊन बलिदान केलं आणि म्हणून इथं धरणं उभी राहिली म्हणून या दोन्ही कारखान्यांमध्ये साखर कारखाने उभे राहिले, अनेक कंपन्या उभ्या राहिल्या, पैसा खेळला म्हणून पतसंस्था उभ्या राहिल्या, बँका उभ्या राहिल्या. एकूणच या तीनही तालुक्यांचा विकास माझ्या आदिवासींच्या पाठीच्या कण्यावर असताना आदिवासींचा विकास मात्र हातगाईला आलेला आहे. पूर्व भागाच्या विकासाबद्दल आमची अजिबात पोटदुखी नाही, परंतु त्यांच्या बरोबरीने आदिवासींचा विकास व्हावा ही आमची खरी इच्छा आहे. ठीक आहे. आज या देशात ईडीच्या भीतीने अनेक जण खाल्ल्या ताटात घाण करून गेले, पण या देशात ईडीला काडी लावणारे 2च वाघ पैदा झाले. माझा समाज कालही विचारधारेबरोबर होता आणि माझा समाज आजही विचारधारेबरोबर आहे. मग असा असताना तुमची विचारधारा शरद पवार साहेबांची कशी काय जुळते असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो आणि त्याचं उत्तर मी त्यांना देतो की अरे या देशामध्ये ईडीच्या भीतीनं अनेक जण खाल्ल्या ताटात घाण करून गेले, पण या देशामध्ये ईडीला काडी लावायची ताकद आणि ईडीला काडी लावणारे 2च वाघ पैदा झाले. एक म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरे म्हणजे ज्यांनी अख्ख्या सत्तेला लात मारली, ज्याने तुरुंग पत्करला, ज्यांनी स्वाभिमान, समाजनिष्ठा आणि आदिवासी विचारधारा सोडली नाही, ते आदरणीय हेमंत सोरेन साहेब. त्यामुळं आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत आहोत. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. जय भारत, जय आदिवासी. धन्यवाद प्रवीणजी. यानंतर अशा बिकट परिस्थिती